नमस्कार, महाराष्ट्र T24च्या विशेष बातमीपत्रात मी मनीष टेंबरे आपलं स्वागत करतोय। चला बघूया देश विदेशातील ठळक बातम्या। लोकसभेला मोठा ट्विस्ट आणि राजकीय घमासान घडलेल्या माढा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीमध्येच शेवटपर्यंत उत्सुकता ताणून राहिली आहे। महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या माढा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा होती। दुसरीकडे विद्यमान आमदार बबन शिंदे हेही स्वतःच्या पुत्रासाठी आग्रही होते, त्यामुळे येथील मतदारसंघात आमदार बबनदादा शिंदे व अभिजित पाटील या दोघांच्या नावाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे। असे असताना अखेर राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित झाली आहे। शरद पवारांना माढ्यात धक्कातंत्र देत यंदा साखर कारखानदार अभिजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे। विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीवेळी अभिजित पाटील यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीसांसाठी कारखान्यावर मेळावा घेत महायुतीचे काम केले होते, तरी शरद पवार यांनी त्यांना मैदानात उतरवले आहे। त्यामुळे माढ्यात आता महायुतीचा उमेदवार कोण याची उत्सुकता सर्वांना लागली आहे। माढा विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अखेर अभिजित पाटील यांना उमेदवारी निश्चित झाली आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीतील हाय व्होल्टेज लढत ठरण्याची शक्यता असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात सध्या अभूतपूर्व अशा राजकीय तिढा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे। माहीम विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे, परंतु ऐनवेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीममधून लढण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर अमित ठाकरे यांच्यासाठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी असे सूर महायुतीकडूनच उमटू लागले होते। भाजप आणि शिंदे गटाच्या काही नेत्यांनी अमित ठाकरे यांना उघडपणे पाठिंबा दिला होता, मात्र सदा सरवणकर यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास नकार दिला होता। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सदा सरवणकर आणि त्यांचे पुत्र समाधान सरवणकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु या बैठकीत सदा सरवणकर यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही निरुत्तर झाल्याचे पाहायला मिळत आहे। सदा सरवणकर यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून माघार घ्यावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी सदा सरवणकर यांनी एकनाथ शिंदे यांना विचारले की मुख्यमंत्री साहेब, तुम्हीच सांगा, मी निवडणूक लढवली तर मी जिंकेन की हारेन? मी गेली 30 वर्षे माहीम भागाचे लोकप्रतिनिधित्व करीत आहे। सदा सरवणकर यांच्या या प्रश्नावर एकनाथ शिंदे हे देखील निरुत्तर झाल्याचे पाहायला मिळत आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक मतदारसंघात बंडाचे निशाण फडकवले आहे, तर बहुतांश मतदारसंघात आघाडी व युतीचा धर्म पाळण्यात येत असून कार्यकर्ते कामाला लागले आहेत। मात्र अद्यापही महाविकास आघाडी व महायुतीमध्ये काही जागांवरून वाद असल्याचं दिसून येत आहे। त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर मध्य मतदारसंघात किशनचंद तनवानी यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर येथील जागेवरून शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे। या मतदारसंघातून MIMने नासेर सिद्दीकी यांना मैदानात उतरवले आहे, त्यामुळे येथील लढत तिरंगी होत असल्याचं दिसून येत आहे। त्यातच या मतदारसंघात वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळत आहे, कारण ठाकरेंनी उमेदवार जाहीर केलेला तनवानी यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्यामुळे ठाकरेंनी तनवानी यांच्यावर कारवाई करत येथील उमेदवार बदलला आहे। शिवसेना युबटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अधिकृतरित्या घोषित केलेल्या संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवार किशनचंद तनवानी यांना माघार घेतल्याने शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांची उमेदवारी येथून जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे येथील मतदारसंघात महाविकास आघाडीच्या बाळासाहेब थोरात विरुद्ध प्रदीप जयस्वाल यांचा सामना होणार आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि छोट्या पक्षांनी जागा देण्याची रणनीती आखली जात आहे। भाजपने आपल्या कोट्यातून महाराष्ट्रातील 4 विधानसभा जागा मित्र पक्षांना दिल्या आहेत। ज्या पक्षांना जागा देण्यात आल्या आहेत त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या RPI पक्षाचाही समावेश आहे। महाआघाडीत आठवले यांचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला 2 जागा देण्यात आल्या आहेत। कलिना विधानसभेची जागा भाजपच्या कोट्यातून आणि धारावी विधानसभेची जागा शिवसेनेच्या कोट्यातून देण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री आणि RPI प्रमुख रामदास आठवले सातत्याने त्यांच्या पक्षाकडे जागांची मागणी करत होते। ते 5-6 जागांची मागणी करत होते, मात्र भाजपने 1 जागा देण्याचा घोषणा केली होती। शिंदे गटाच्या शिवसेनेने 1 जागा देण्याचा घोषणा केली आहे। यानंतर मीडियाशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की मागील 12 वर्षांपासून आम्ही महायुती सोबत आहे, त्यामुळे आम्ही 21 जागांची यादी दिली होती। त्यात मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जागा होत्या। 8-10 जागा मिळतील अशी अपेक्षा होती, मात्र आम्हाला 2 जागा देण्यात आल्या आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार संजय कदम आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांच्यात लढत होत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय कदम यांनी योगेश कदम पराभवाच्या भीतीने वैफल्यग्रस्त झाल्याचा टोला लगावला आहे। दापोली मंडणगड मतदारसंघातून 40 ते 50 हजार मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास देखील संजय कदम यांनी व्यक्त केला आहे। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकारण देखील तापू लागले आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांना पक्षाचे AB फॉर्म दिला आहे। कदाचित उमेदवार बदलू शकतो असं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांनी
यांनी प्रसार माध्यमांद्वारे केले आहे। योगेश कदम यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांनी घेतलाय। योगेश कदम आणि रामदास कदम यांना पराभवाची भीती निर्माण झाल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत। जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे असं संजय कदम म्हणाले। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या 29 ऑक्टोबर रोजी अंतिम मुदत आहे। त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांच्या व मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरून निवडणुकीच्या मैदानात अधिकृतपणे शेड्यू ठोकला आहे। राज्यातील दिग्गज नेत्यांची आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला, तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील कोपरी पाचखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाच्या वतीने महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिवसैनिक तसेच महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह यावेळी मुख्यमंत्र्यांना मोठं शक्ती प्रदर्शन केले। दरम्यान निवडणूक अर्ज भरतेवेळी सदर झालेल्या प्रतिज्ञापत्रातून एकनाथ शिंदे यांनी एकूण संपत्ती जाहीर केली आहे। गेल्या 5 वर्षात मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत किती वाढ झाली याची आकडेवारी यातून समोर आली आहे। नांदगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग झालाय। या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे, तर माजी खासदार समीर भुजबळ यांनी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नांदगावमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मात्र आता नांदगाव विधानसभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी रंगताना पाहायला मिळत आहेत। नांदगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना आज उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यात रॅलीला उशीर झाल्याने नामनिर्देशने पत्र दाखल करण्यात अवघा 1 मिनिट शिल्लक राहिलेला असताना समीर भुजबळ धावत पळत तहसील कार्यालयात दाखल झाले। समीर भुजबळ हे कार्यकर्त्यांच्या दुचाकीवरून पोहोचत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। समीर भुजबळ पोहोचण्यापूर्वी आमदार सुहास कांदे उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी सपत्नीक तहसील कार्यालयात पोहोचले। यावेळी दोघे उमेदवार एकमेकांसमोर आल्याचे दिसून आले। शिवसेना शिंदे गटाने तिसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे। शिंदे गटाच्या तिसऱ्या यादीत 15 जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे। या यादीत मित्रपक्षांना 2 जागा दिल्या असून या तिसऱ्या यादीत भाजप नेत्या शायना एनसी यांच्या नावाचाही समावेश आहे। शिवसेना शिंदे गटाच्या तिसऱ्या यादीत सेनेचे 13 उमेदवार जाहीर करण्यात आले असून 2 जागी मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यात आलेला आहे। विशेष बाब म्हणजे रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव भाजपच्या सायना एनसी यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे। बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत तसेच शिरोडचे अपक्ष आमदार राजेंद्र याड्रावकर यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। शिवसेनेने हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून अशोकराव माने यांना हा उमेदवारी जाहीर केली आहे। सोमवारी रात्री उशिरा शिवसेनेने तिसरी यादी जाहीर केली। पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर केली होती, त्यानंतर दुसऱ्या यादीत 20 जणांना यादी जाहीर केली होती, तर शिंदे गटाने तिसऱ्या यादीत 15 जणांना उमेदवारी जाहीर केली आहे। यामध्ये 2 जागा मित्रपक्षांना दिल्या आहेत। आतापर्यंत 80 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत। महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादी जाहीर केली आहे। काँग्रेसने उमेदवार जाहीर करण्यामध्ये 100चा टप्पा ओलांडला आहे। आतापर्यंत 102 जागांवर काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आहेत। या यादीतील विशेष बाब म्हणजे कुलाब्याच्या जागा अखेर काँग्रेसला गेली आहे। मुंबईतील आता बोरीवली आणि मुलुंड या 2च जागा जाहीर होणे बाकी आहे। सोलापूर शहर मध्यमधून अखेर काँग्रेसचा उमेदवार घोषित करण्यात आला आहे। शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना काँग्रेसने उमेदवारी देण्यात आली आहे। या जागेवर महाविकास आघाडीतर्फे माकपचे नरसय्या आडम हे देखील इच्छुक होते, मात्र आडम यांना महाविकास आघाडीने संधी न देता चेतन नरोटे यांना संधी दिली आहे। मकपाला महाविकास आघाडीने धक्का दिला असल्याचं स्पष्ट झालंय। कोल्हापूर उत्तरमधील उमेदवार देखील काँग्रेसने बदलला आहे। राजेश लाटकर यांच्या जागी मधुरिमा राजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राज्यामध्ये जाहीर केलेल्या तब्बल 3 उमेदवार मागे घेण्याची नामुष्की काँग्रेसवर आली आहे। कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर यांच्या नावाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर कोल्हापूरमध्ये माजी नगरसेवक आणि निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरली आहे। त्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये उमेदवार बदलण्यात आला आहे। माजी आमदार मालोजी राजे छत्रपती यांच्या सुविद्न पत्नी मधुरिमा राजे छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। राजेश लाटकरांना विरोध माजी नगरसेवकांच्या लेटर बॉम्ब माजी आमदार मालोजी राजे यांनी आज संध्याकाळी राजवाड्यावरून मधुरिमा राजे छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती दिली। उद्या सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन मालोजी राजे यांनी केले आहे। मालोजी राजे यांनी झालेल्या घडामोडींवर अधिक भाष्य न करता विरोध करणाऱ्या माजी नगरसेवकांना बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचं माहिती दिली आहे। बातम्यांचा प्रवाह असा सुरू राहील। अधिक माहितीकरिता बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला हो मी तुला बोलले होते ना मुलगी होणार म्हणून। तू बोलली होती बर का। आता मी तुला 5000 रुपये देणार आहे आणि पहिली शाळेत घातलं की 6000 रुपये आणि हो जेव्हा ती 6वीत जाईल ना तेव्हा 7000 रुपये आणि 11वीत जाईल तेव्हा 8000 रुपये मी तिला देणार आहे। एवढंच
15 वर्षाची झाली की 75,000 रुपये द्यायला मी तयार आहे. एवढे पैसे आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना हा? काय? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची. एवढंच करायचं होय. धन्यवाद बरं का माझ्या लेकींना. या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया. लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची मोठी संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी तूच माय माऊली, तूच माय माऊली. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा.